मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात झपाटल्यासारखं काम करणारा, शब्दाचा पक्का, प्रशासनावरती पकड असलेला आणि शिस्तीचा अवलंब करणारा नेता म्हणून स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांचं नाव जोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तोपर्यंत ते लिहिलं जाणार आहे। या नेत्याचा दुर्दैवी अंत हा एका खाजगी विमानातून प्रवास करताना झालेल्या अपघातात झाला। हा अपघात होता की घातपात होता या संदर्भात आजही चर्चा सुरू आहेत। या चर्चा सुरू असताना त्यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद घेऊन आता बरोबर 24 तास झालेले आहेत आणि या 24 तासामध्ये जे जे काही समोर येतंय ते मी आपल्या समोर मांडणार आहे। पण त्यातही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे मित्रहो, आणि आपल्यासारख्या जवळपास 3 लाखाहून किंवा 3 लाखाच्या आसपास लोकांनी जो टाइम महाराष्ट्रावर विश्वास दाखवलाय तो का दाखवलाय हे या पत्रकार परिषदेच्या नंतर आपल्यापैकी अनेकांना कळलं असेल। अपघात झाला 28 जानेवारीला। 29 जानेवारीला आपण एक व्हिडिओ केलेला होता आणि तो व्हिडिओ होता या VSR व्हेंचर्स कंपनीच्या संदर्भातला। उडती थडगी या संदर्भातला तो व्हिडिओ होता। आपण जाऊन तो यूट्यूबवर पुन्हा बघू शकता। पण जे मी व्हिडिओत मांडलं होतं, जे मी सगळ्यात आधी धाडसाने आणि काहीशा संतापाने आपल्या लक्षात आणून दिलं होतं, तीच गोष्ट रोहित पवारांना काल नाईलाजाने सगळ्या माध्यमांसमोर मांडावी लागलेली आहे। आणि आता या पुढचा टप्पा जो आहे तो नेमका काय आहे, यातले काय आणखी कंगोरे नेमके कसे आपल्याला आणखी अस्वस्थ करतात, हे मी सगळं आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पण मित्रहो, हा आजचा जो व्हिडिओ आहे तो या कालच्या पत्रकार परिषदेशी संबंधित आणि त्या मुद्द्यांशी अवतीभोवती फिरणारा हा आजचा व्हिडिओ आहे। पण या संदर्भातला माझा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ पुढच्या येत्या काही दिवसात येईल। त्यानंतर आपल्याला समजेल की गुणवत्ता काय असते आणि कामातला दर्जा काय असतो, जो टाइम महाराष्ट्राने आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या पाठिंब्याने दाखवून दिलेला आहे। या कालच्या पत्रकार परिषदेतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तूर्त आपण या रोहित पवारांची पत्रकार परिषद आणि त्या संदर्भातले मुद्दे याच्यावर आज बोलणार आहोत। पण अवघ्या काही तासामध्ये, येत्या काही दिवसांमध्ये यातला एक सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा मी करणार आहे। आणि कदाचित जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे काम करणारे गृहस्थ असतील तर माझ्या त्या व्हिडिओवर ते नक्की रिॲक्ट होतील, इतकं मी आपल्याला सांगतो। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। काल रोहित पवार यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेतली यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहामध्ये। अत्यंत भरगच्च अशी ही पत्रकार परिषद होती। मंत्रालयाच्या समोर हे यशवंतराव चव्हाण केंद्र आहे। राष्ट्रवादीच्या अनेक गोष्टी आणि घडामोडींचं आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घटनांचं हे सभागृह साक्ष असतं। आणि आज आत्ता सुद्धा या सभागृहामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेवर आपण का बोलतोय तर 29 जानेवारीला आपण जो VSR व्हेंचरच्या संदर्भातला जो व्हिडिओ केला होता त्याच व्हिडिओमधली जवळपास बहुतांश माहिती ही रोहित पवार यांनी, अर्थात मी त्या पहिल्या म्हणजे अवघ्या 24 तासात मी काही इतके सगळे मुद्दे मांडले नव्हते, कारण रोहित पवारांनी त्या विषयाचा खोल आणि विस्तृत अभ्यास केला आहे आणि त्यामुळे हे मुद्दे समोर आले। या सगळ्या गोष्टीमध्ये मी आपल्याला एक गोष्ट या व्हिडिओमध्ये जी बोलून दाखवली होती ती म्हणजे कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर आणि आपल्या आयुष्यातलं प्रत्येक मिनिट हे समाजासाठी आणि सत्कारणासाठी लावणारा सकारात्मक नेता म्हणून अजित पवारांचं नाव आपण घेत असतो। मग या अजित पवारांनी संध्याकाळपर्यंतची वेळ का वाया घालवली, त्यांना कोणी थांबायला लावलं? आता संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही मोठे नेते आहेत, ते मोठ्या मुद्द्यांवर बोलतील, ते मोठ्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा करतील, पण मला काही छोट्या मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे। एखादी फाईल किंवा त्या फाईलमधली एखादी गोष्ट एखाद्या नेत्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरू शकते का, हा माझा प्रश्न आहे। पूर्व विदर्भातला तो नेता येणार होता म्हणून अजितदादांना थांबावं लागलं, इथपर्यंत ठीक आहे।
मित्र हो, मी आपल्याला आणखी धक्कादायक माहिती सांगणार आहे, कारण यातल्या धक्कादायक माहितीच्या पेटारच उघडण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा मी केलं. मला काही शिवसेनेच्या, काही राष्ट्रवादीच्या आणि काही भाजपच्या खासदारांनी आणि आमदारांनी फोन करून अभिनंदन केलं. त्यातल्या एका नेत्याला मी असं म्हटलं की अहो, आम्ही तर समाज माध्यमांवर आहे, स्वतंत्र पत्रकारिता करतोय, तुम्ही जे मला सांगताय हे कौतुक मला मोहरून टाकणारं आहे, तुम्ही मला समाज माध्यमांवर का नाही लिहित, जसे इतर लोक टीका करतात तसे. तर ते म्हणालेले उत्तर हे आणखी धोकादायक आहे. ते म्हणाले, आता सध्या समाज माध्यमांवर व्यक्त होण्याचाही काळ राहिलेला नाही आणि मी अजूनही सक्रिय राजकारणात आहे, मी पदावर आहे, मला तुझं कौतुक केल्यापासून राहवलं नाही म्हणून कौतुक करतोय, पण मला जाहीरपणे काही बोलायचं नाही आहे. मित्रहो, या नेत्याने हा सगळा मुद्दा मांडल्यानंतर माझा एक सोपा प्रश्न असा आहे की अजित पवार आपल्या टेबलवर, आपल्या कार्यालयात कोणतीच फाईल पेंडिंग ठेवायचे नाही. मग ही या मोठ्या नेत्याची फाईल, मोठ्या विषयाची फाईल अजित पवारांनी का पेंडिंग ठेवली होती? ती मुख्यमंत्र्यांनी ठेवायला सांगितली होती का? की ती स्वतःच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी दबाव आणून ठेवायला सांगितली होती का? ही फाईल पूर्ण करावी किंवा या फाईलला मार्गी लावावं, मार्गस्थ करावं, इतकी गुणवत्ता त्या फाईलमध्ये नव्हती का? ती फाईल कोणाची होती याच्यापेक्षा ती फाईल कोणाची होती हे आता शेंबडं पोर पण सांगेल. ती फाईल कोणाची होती, पूर्व विदर्भातला नेता कोण? माझा प्रश्न हा आहे की त्या फाईलमध्ये तात्काळ सही करून ती मार्गस्थ करावी असं अजित पवारांना का वाटलं नाही? अजित पवार हे हुशार राजकारणी होते, त्यांना फाईल वाचण्याची सवय होती, ते फाईल स्वतः वाचायचे, पीएकडूनही वाचून घ्यायचे, तज्ज्ञांकडून आणि जाणकारांकडून, विशेषतः सनदी अधिकाऱ्यांकडूनही विषय समजून घ्यायचे. आणि त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांना हे माहिती असायचं की यांना जर आपण गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर यांच्या वादळामध्ये आपलाच पालापाचोळा होईल, म्हणून सनदी अधिकारी पण त्यांच्या फारसे नादाला लागायचे नाहीत. असे अजितदादा ही फाईल का ठेवून बसले होते इतके दिवस? हा माझा मुद्दा आहे. या फाईलमध्ये का, ही फाईल कोणाची आहे हे कदाचित सांगणं मुख्यमंत्र्यांना अडचणीचं असेल, सत्ताधाऱ्यांना अडचणीचं असेल, हा भाग वेगळा. पण या फाईलमध्ये काय होतं हे कळणं गरजेचं आहे. याचं कारण काय? तर याचं कारण हे आपल्याकडे विमान उड्डयन, नागरी विमान उड्डयन मंत्रालयाचा कारभार ज्यांच्याकडे 2004 पासून ते 2011 पर्यंत होता, अशा सद्गृहस्थांनी केलेल्या अनेक गोष्टी एव्हाना देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहेत. हा नेता कोण याचं उत्तर ज्याचं त्याने स्वतंत्रपणे मिळवावं. मी आपल्याला थेट नागरी विमान उड्डयन मंत्रालयाचा जो कार्यकाळ आहे तो सांगतो. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही पण काही घाबरताय का? मुळीच घाबरत नाही आहे. मित्रहो, काही गोष्टींची नावं आणि काही गोष्टींच्या संदर्भात या दोन्हीवरती आलटून पालटून काम करायचं असतं. आता मनवे मामा जे अजित पवारांचे ड्रायव्हर होते, ते अजित पवारांना हे सांगत होते, आपण 7-7:30 वाजता निघून जाऊ, म्हणजे आपण रात्री तिथे लवकर पोचलो पुण्यापर्यंत, तर तिथून बारामतीला मोटारीने जाणं आणखी सोपं होईल. मनवे मामा यांनी जर एखादी गोष्ट सांगितली, अजित पवारांचा एक स्वभाव होता, ते ज्याचं काम आहे ना त्याला ते करू द्यायचे, ते त्याच्यामध्ये लुडबुड करायला जायचे नाही. जाहिरात करणाऱ्या माणसाचं काम जाहिरातवाल्याला करू द्यायचे, ते गाडी चालवणाऱ्या माणसाला गाडी चालवू द्यायचे, शेतीकाम करणाऱ्या माणसाला शेतीकाम करू द्यायचे. ते दुसऱ्याच्या कामामध्ये विनाकारण नाक खुपसणारे नव्हते. मग असं असताना जे मनवे मामा सांगत होते त्या मनवे मामांचं का ऐकलं गेलं नाही? इतके वरिष्ठ, इतका सिनियर माणूस, इतका निष्ठेनं आणि प्रेमानं अजित पवारांची गाडी जीव सांभाळून स्वतःचा आणि अजितदादांचा चालवत होता, त्या मनवे मामांचं का ऐकलं गेलं नाही? त्यांचं ऐकू नये अशी व्यवस्था कोणी केली होती? हा एक प्रश्न आहे. आता या रोहित पवारांच्या मुलाखतीला झाले किती तास झालेत? 24 तास झालेत. 24 तासानंतर फेसबुकवरती ही मुलाखत किंवा ही प्रेस कॉन्फरन्स पाहिली आहे किती लोकांनी? ही मुलाखत पाहिली आहे 6,87,000 लोकांनी. यूट्यूबवर ही किती लोकांनी पाहिलेली आहे? जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी. 58 स्लाईड असलेली, म्हणजे 58 स्लाईड्स होत्या त्याच्यामध्ये. या 58 स्लाईड्स असलेल्या या संपूर्ण पत्रकार परिषदेचं जे प्रेझेंटेशन होतं ते होतं 72 मिनिटं 39 सेकंदांचं. अजित पवार यांच्या
मृत्यूने काहीसे गलबलून गेलेले, त्यांच्या अपघाताने काहीसे उद्विग्न झालेले आणि विखरून गेलेले रोहित पवार हे ज्या पोटतिडकीने हे मुद्दे मांडत होते, हे मुद्दे तितकेच महत्त्वाचे. आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला आपल्या समोर आणायचा आहे तो हा आहे, या VSR व्हेंचरचा जो मालक आहे त्याचं नाव आहे विजय कुमार सिंग. या VK सिंगला हा खरं तर गावठी विजय मल्ल्या आहे. गावठी अत्यंत सुमार क्षमता असलेला हा माणूस एका हॉटेल कंपनीच्या एव्हिएशन विभागाचा प्रमुख होता, संचालक होता. आणि तेव्हा त्याच्याकडे फक्त 2 विमानं होती. त्याच्याकडे आत्ता विमानांची संख्या 18 झालेली आहे. मी त्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं की हा विमानांची डागडुजी करत नाही. ज्या वेगवेगळ्या विमान कंपन्यांमध्ये कारवाई झालेले, दारुडे, कामावरून काढून टाकलेले, महिलांशी काहीतरी विचित्रपणा करून त्याच्यावर ठपका पडून बाहेर गेलेले जे कर्मचारी असतील ते सगळे कर्मचारी हा माणूस स्वतःकडे गोळा करतो. संपूर्ण DGC. आता मुख्यमंत्री काय म्हणतात, जर आपण मुख्यमंत्री काय म्हणतात ते ऐकू. ते फार इंटरेस्टिंग आहे. अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे. ही मागणी काही चुकीची नाही. पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं. त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे. आता ही सगळी चौकशी चाललेली आहे. मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की या संदर्भात जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात. माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये. कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत. भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही. याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही. आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते. आज देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांच्या या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. पण मी तुम्हाला इतकं सांगतो की DGCA म्हणजे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन हा जो विभाग आहे, हा विभाग जणू काही माझ्या मालकीचा आहे अशा पद्धतीत हा विजय कुमार सिंग वागत असतो. याला कुणाचंही व्यसन नाही आहे, कुणाचंही त्याला कंट्रोल नाही आहे, कुणाचाही त्याच्यावर अंकुश नाही आहे. मी म्हणेन तो नियम, मी म्हणेन तो कायदा असं करण्याचा प्रयत्न या विजय कुमार सिंगकडून केला जातो. आता याचा मुलगा आहे राहुल सिंग. हा तर म्हणजे मी म्हटलं ना आपल्याला हा गावठी विजय मल्ल्या आहे. त्या गावठी विजय मल्ल्याचा हा गावठी सिद्धार्थ मल्ल्या आहे. खाजगी विमान प्रवास करत असताना, ते सुरू असताना सुद्धा विमानात पार्ट्या करणं, विमानात आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांसहित मद्यप्राशन करणं, या सगळ्या गोष्टी करून प्रचंड गोंधळ, बेशिस्त, बेदरकारपणे जगणारे हे दोन्ही पितापुत्र आहेत. यांची चौकशी करणार आहेत का देवेंद्र फडणवीस आणि त्यांची व्यवस्था? भारत सरकार किंवा भारताचा कायदा, नागरी उड्डयनाचा कायदा याच्यापेक्षा असं या विजय कुमार सिंगकडे काय आहे, तर याच्याकडे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्या व्हिडिओतही मी सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो. विमानाची जी बिलं असतात ही प्रचंड गडगंज असतात. विमान प्रवास हा तसा महागडा असतो. हा माणूस काय करतो, आपली विमानं या मोठ्या पुढाऱ्यांना देतो. त्याच्याकडून जे काही येतील ते फुटकळ पैसे जेव्हा सरकार देईल किंवा पक्ष देईल तेव्हा तो स्वीकारतो. पण हा करतो लायझनिंग, वेगवेगळ्या फायली क्लिअर करणं, वेगवेगळ्या लोकांच्या बढत्या करणं, दिल्ली दरबारामधली दुकानदारी करणं आणि दलाली करणं, यासाठी हे दोन्ही पितापुत्र ओळखले जातात. हा व्हिडिओ ज्या वेळेला मी करतोय मला कल्पना आहे की माझ्यावरती काय स्वरूपाचा दबाव आणि काय स्वरूपाचं दडपण येऊ शकतं किंवा असू शकतं. पण हे सगळं इतक्यासाठीच करायचं आहे की आपल्याला काळजी आहे ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची, आपल्याला काळजी आहे देवेंद्र फडणवीसांची, आपल्याला काळजी आहे एकनाथ शिंदेंची. अजित पवार हा तर आता या सगळ्या व्यवस्थेचा अपघात नव्हता, हा घात होता, हे आता सगळेच बोलायला लागलेत. आता देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत की आपण आपल्या चौकशी समित्यांवर अविश्वास दाखवायला नको.
मुळीच अविश्वास दाखवत नाही आहेत आपण. मुंबई पोलिसांवर जितका विश्वास मुंबईकरांचा आहे, मला नाही वाटत तितका कोणत्या एखाद्या राजकारण्याचा असेल. कारण मुंबई पोलिसांचा दर्जा, त्यांची सचोटी, त्यांची काम करण्याची पद्धत ही उल्लेखनीय आहे. कधी एकेकाळी स्कॉटलंड यार्डबरोबर तुलना केली जायची मुंबई पोलिसांची. पण राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या पोलिसांचं काय माकड करून टाकलंय हे आपण गेल्या काही काळात पाहिलं. मग पोलीस आयुक्त 100 कोटींच्या खटल्यांचं आणि खंडणींचा आरोप करतायत, त्यांच्यावरती कारवाया होत आहेत. ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण गेल्या काही वर्षात बघितलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांची क्षमता आहे हे सगळं बदलण्याची. देवेंद्र फडणवीस हे आत्तापर्यंत 6 वेळा विमान अपघातातून वाचलेले आहेत. काही वेळेला एकनाथ शिंदेही वाचलेले आहेत. मित्रहो, ज्या दिवशी अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी सुद्धा 2 महाराष्ट्रातले मोठे नेते याच VSR व्हेंचर्स कंपनीचं विमान घेऊन बारामतीला पोचले होते. मग आता मला सांगा की या नेत्यांचं काय होऊ शकतं? हे स्वार्थी झालेत, यांना स्वतःच्या खिशातले किंवा पक्षातले पैसे खर्च करून विमान प्रवास करायचा नाही आहे, की आपला जीव गेला तरी चालेल पण जे फुकटचं असेल ते पौष्टिक असं म्हणून यांना खायचं आहे का? असा प्रश्न या सगळ्या विमान अपघातानंतरच्या दुर्दैवी सगळ्या चौकशांमुळे आणि यातल्या काही मुद्द्यांमुळे निर्माण झालेला आहे. आता अजित पवारांनी त्यांचा देवगिरी बंगला सोडू नये, थांबून राहावं, भेटायला येतोय असं सांगणारा तो नेता कोण आहे याचा सुद्धा शोध लागला पाहिजे. माझी माहिती अशी आहे की त्या फाईलमधल्या ज्या काही गोष्टींवर चर्चा करायची होती ती चर्चा करण्यासाठी येणारा तो नेता होता का? हा मी फक्त माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झाली त्या माहितीवर 29 जानेवारी नंतर जर रोहित पवारांना 72 मिनिटं 39 सेकंदांची प्रेझेंटेशन करून पत्रकार परिषद घ्यावी लागते तर या मुद्द्यांमध्ये दम नसेल का मित्र हो? आणि या मुद्द्यांमध्ये दम आहे. या VSR व्हेंचरच्या मालकांवर कडक कारवाई दोन्ही पितापुत्रांवर होणं गरजेचं आहे. कारण यातले आणखी काही तपशील मी गुलदस्त्यात ठेवलेले आहेत. ते माझा पुढचा व्हिडिओ ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी आणणार आहे. पण माझा प्रश्न असा आहे, हा जो सगळा अजित पवारांच्या अपघाताचा विषय आहे तो आता अपघात राहिलेला नाही आहे, तो घातपात आहे हे आता चिमुरडं पोर पण बोलायला लागलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काय खरं असेल ते राज्यातल्या जनतेला सांगणं गरजेचं आहे. आणि सरकारची फाईल ही जरी सरकारी असली तरी हे सरकार जनता जनार्दनाचं आहे. अजित पवारांचा जीव घेणाऱ्या त्या फाईलमधला तो संदर्भ काय होता हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगण्याची गरज आहे. राजकारण्यांच्या भाषेमध्ये तो विषय काय होता हे पण महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आणि देशातल्या 140 कोटी जनतेला समजायला हवं. कारण अजितदादा हे काही खाजगी व्यक्ती नव्हते, ते एक सार्वजनिक जीवनातली महत्त्वाची व्यक्ती होती. आणि जर त्यांच्या आयुष्याबरोबर आणि त्यांच्या अपघाताबरोबर इतकी हेळसांड केली जाणार असेल तर तुमच्या आणि माझ्या ललाटी फक्त किड्या मुंग्यांसारखं जगणं आणि मरण येऊ शकतं. ते मरण येऊ नये यासाठीच हा सगळा प्रपंच होता. मित्रहो, आपल्याला काय वाटतं, हा जो नेता आहे हा नेता कोण आहे? त्याचंही नाव आलं पाहिजे, पण त्या नेत्याचा तो विषय काय होता हे सुद्धा समोर आलं पाहिजे. मी आपल्याला सांगितलेला नागरी उड्डयन मंत्रालयाचा कार्यकाळ आपण तपासून पहा आणि त्याच अनुषंगाने काही गोष्टी घडतायत का, आपल्याला काय कळतं या सगळ्या संदर्भातलं मला आवर्जून आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. त्या प्रतिक्रिया संसदीय शब्दात अभ्यासू पद्धतीने जर आमच्यापर्यंत पोहोचल्या तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये त्यातल्या काही गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.